देवी आई, अजूनही तुझा संकेत खरा नाहीच होणार का? एक वेगळंच नातं आपलंसं मानलं असताना दुसऱ्या नात्याची गाठ कसा बांधेल माझा राज? राज, मग कशी चालली तुझी लग्नाची तयारी? अगं लग्नाची तयारी मी कुठे करतोय? लग्नाची सगळी तयारी काकू करताय. आणि मनाची तयारी ती तर तुलाच करावी लागेल ना राज. आई आहे मी तुझी. तू तुझ्या भावना सगळ्या जगापासून लपवू शकतोस, पण माझ्यापासून नाही. राज, मला माहितीये बाळा, तुझ्या मनात अजूनही कावेरी आहे. आणि खरं सांगू, माझ्याही मनात सून म्हणून नेहमी कावेरीच होती. पण राज, हे बघ बाळा, आज जेव्हा तुला वैदेहीची उष्टी हळद लागेल तेव्हा तुला कावेरीला विसरावंच लागेल. अग्नीसमोर सप्तपदी होईल. तू तुझ्या हाताने तुझ्या नावाचं मंगळसूत्र वैदेहीच्या गळ्यात घालशील, म्हणजेच तू वैदेही जातीच्या नात्याचा स्वीकार केला असाच त्याचा अर्थ होईल ना बाळा. आणि जेव्हा आपण एखादं नातं स्वीकारतो ना, तेव्हा ते मनापासून स्वीकारायला हवं राज. कुठल्याही नात्याचा आधार विश्वास हाच असतो. ती विश्वासात तुझी होणार आहे ना, मग तुला तो विश्वास सार्थ करावा लागेल राज. मला माहितीये बाळा, खूप कठीण आहे ते. तुझं वैदेहीशी लग्न झाल्यावर मी सुद्धा वैदेहीचा मनापासून माझी सून म्हणून स्वीकार करणार आहे. राज, आपल्या दोघांना कितीही जड जात असेल ना, तरी तुझं वैदेहीशी लग्न झाल्यावर आपल्याला कावेरीला विसरावंच लागेल. काकी, हळदीची तयारी झाली आहे. सगळे वाट पाहतायत तुमची. हो, आलेच. काय? वैदेहीने जीव द्यायचा प्रयत्न केला? तेच तर, आपल्या वैदेहीने असा जीव देण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला काही सुद्धा कळू दिलं नाही. आणि तिच्या या मूर्खपणामुळे कावेरीने स्वतःचं प्रेम बाजूला ठेवून तिला तिची वाट मोकळी करून दिली. कावेरीचं राजवर्धनवर खूप प्रेम आहे आणि त्यांचंही तिच्यावर प्रेम आहे. मला वाटतंय आपण वैदेहीशी एकदा बोलायला हवं. आपण लाख बोलू ग, पण त्याचा काही उपयोग होणार आहे का? वैदेही आपलं अजिबात ऐकणार नाही. तसंही वैदेहीने आजवर आपलं कधीच ऐकलं नाही. तिला जे हवं तेच केलं तिनं. हो, तुमचं म्हणणं पटतंय मला. तरी पण आपण एकदा तिच्याशी बोलूयात. काही बोलायची गरज नाही.
अरे वा, झाली का सगळी तयारी? हो, पण आम्ही तयार होऊन काय होणार आहे? हो ना, हळद आमची थोडी नाही. आय मीन राजवर्धन कुठे आहे? हे बाबा आदित्य, अरे आपल्या नवरदेवाला घेऊन ये, त्याला म्हणावं हळद आहे. ते काय नटण्यात एवढा वेळ घालवला ना तर लग्नाचा मुहूर्त यायचा काय. नाही, येतोच आहे राज. हा पा आलाच. ये राज. ये बाळा, बस. बस सानिया, त्याला कुंकू लाव, मुंडावळ्या लाव. जा. आता मुंडावळ्या बांध. टोपी दे. आकांक्षा मदत कर. टोपी टाक. आता कोण? सानिया ये. हा अम्मा, तुझा आता. देवी आई, अजूनही तुझा संकेत खरा नाहीच होणार का? एक वेगळंच नातं आपलंसं मानलं असताना दुसऱ्या नात्याची गाठ कसा बांधेल माझा राज? तुला कळतंय का तू काय करतेस? काय मी काय केलंय? हे बघ वैदेही, तू हे जे काही करतेस ना ते बरोबर नाहीये. अगं, ज्या माणसाचं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम आहे त्या माणसाला स्वतःशी लग्न करायला भाग पाडणं म्हणजे खोट्याच्या पायावर संसार उभा करण्यासारखं आहे. अगं, जीवाची भीती घालून तू कुणाला आपलं नाही करू शकत. ऐक आमचं, असं नको करूस. फक्त तुला काहीतरी मिळवायचंय म्हणून समोरच्या माणसाला त्याच्या मनाविरुद्ध संसार करायला भाग नाही पाडू शकत. अगं तू असा संसार कसा टिकणार आहे वैदेही? नको करूस असं. नाही, आजपर्यंत मला जे जे हवं होतं ते मी मिळवलंय आणि माझं राजवर प्रेम आहे. अगं, पण त्यांचं प्रेम नाहीये तुझ्यावर वैदेही. त्यांचं कावेरीवर प्रेम आहे. ते काहीही असू दे, पण मला माझ्या आयुष्यात आवडणारी गोष्ट मी मिळवते.
आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार. आणि मला माझ्या आयुष्यात राज हवाय. त्यामुळे तुम्हाला जे काही माहिती आहे ना ते तुम्ही कुणाला नाही सांगितलं तर बरं होईल. आणि जर सांगितलं तर माझं लग्न मोडेल. आणि जर लग्न मोडलं तर गावात चर्चा होईल. हे सगळं ऐकायचंय तुम्हाला? एवढं सगळं पचवू शकणार आहात तुम्ही? अगं पण आज जे आम्हाला कळलंय ते उद्या राजवर्धन आणि कावेरीला समजलं तर? तुम्ही दोघांनी तोंड बंद ठेवलं तर कुणाला काहीही कळणार नाही. वैदेही, वैदेही, अगं काय तू अजून तयार नाही झालीस? मोहित्यांकडची उष्टी हळद कधी इथे येईल आणि हे काय आहे तुझं? अजून हळदीची साडी नाही नेसलीस तू? हो तू हो पुढे, मी आलेच. चल ना आता वैदेही, लवकर आवरून ये. हो हो तू ये. लगेच ये. मम्मा, तुला माहितीये ना तुला काय करायचंय? ऑफकोर्स बच्चा, मला ऑब्व्हियसली माहितीये उद्या मला काय करायचंय. तू बघच, तुझी मम्मा उद्या कशी बॅटिंग करते ना ते तू बघच. सगळ्यांना बरोबर कळेल की ही सुवर्णा काय चीज आहे. काय कळणार आहे उद्या सगळ्यांना? हेच की छोटे खानी होणार असेल तरी एकदम छान लग्न होणार हे राजवर्धनचं. हो की नाही ग बच्चा? पण आदित्य, मला की नाही एक गोष्ट मात्र अजिबात पटलेली नाहीये. हा, काय पटलं नाहीये तुम्हाला? हेच की तुमच्या दोघांच्या लग्नाच्या वेळेला आता रत्नमाला मोहितेंच्या घरी आपली मुलगी सून म्हणून जाणार, म्हणून किती हौसेने एवढा सगळा खर्च केला ना आम्ही. हो, पण आता राजवर्धन छोटे खाली लग्न करायचं म्हणतायत म्हणल्यावर वैदेहीचं हे सगळं स्वस्तातच होऊन जाणार आहे नाही का? नाही म्हणजे रत्नमाला ताई पण ना दुसऱ्याकडून बरोबर सगळा खर्च करून घेतला, पण आता स्वतःच्या मुलाच्या लग्नात मात्र काहीच खर्च नाही. हे काही बरोबर नाही. हा नाही, मुळात मुद्दा खर्चाचा नाहीच आहे. हो. मुद्दा काकीच्या सिक्युरिटीचा आहे. हो. तुम्हाला कळलं असेल ना कदाचित, मध्यंतरी काकीवरती जीव घेणा हल्ला झाला होता. हो हो कळलं ना. म्हणूनच राजला काकीच्या जीवाची पर्वा आहे आणि म्हणून तो त्याचं लग्न छोटेखानी करतोय. कळलं? हो, आय सी. म्हणजे हे कारण दिलंय वाटतं. कारण नाही, हेच खरं आहे. असेल, आता तुम्ही म्हणताय म्हटल्यावर हेच खरं असेल. अय्या, मी बोलत काय बसले बच्चा, मला उद्याची सगळी तयारी करायची. चल चल मी निघते. हा, उद्या भेटूया. सी यू. बाय बाय. बाय मम्मा. आदित्य, मी तानिया, मला असं का वाटतंय की तुम्ही राजच्या लग्नात नक्की काहीतरी घोळ घालणार आहात. आदित्य, तुला वाटणारच हे, कारण कधी तू आमच्याबद्दल चांगला विचार करूच शकत नाहीस ना. कायम तुझ्या मनात आमच्याविषयी संशयच असतो, तो वाटतच तुला. बट ट्रस्ट मी, यावेळेस मी असं काहीही करणार नाही. आणि जर केलं तर माझ्या इतका वाईट कोणीच नाही सांगितलं, एवढं लक्षात ठेव.
आदित्य, या वेळेस ना मी काहीही करणार नाही, कारण जे काही करायचंय ते माझी मम्माच करेल. तात्या तुम्ही तिथे बसा, आले. तात्या, नमस्कार नमस्कार, खूप बरं वाटलं तुम्ही आलात. सुखी राहा. या. आदित्य, सगळी तयारी झाली आहे ना? सगळी तयारी व्यवस्थित झाली बाबा. हा, गुरुजींना काय हवं नको ते व्यवस्थित बघ. हो, मी आहे. बर. चल ना, एक फोटो काढूया. आधी काढून घेऊया ना. नवरदेवाला बोलवा. हो आदित्य, जा राजला बोलवून आण. हो, आलो. मी आलो, तिथं काय हवं नको ते बघ. हा? हो. बाकीची सगळी तयारी झाली, आता फक्त गुरुजींना काय हवंय नको ते बघायला तिथे थांब. नवरा मुलगा कधी येईल. जास्त पटकन जा. लगेच लगेच. चला काकू, आता इथून आपल्या वाटा वेगळ्या आहेत. आजपासून तुम्ही माझ्यासाठी परक्या, आणि मी तुमच्यासाठी परका. सगळं तुमच्या मनाप्रमाणे होतं. नाही, राज मस्त. सुदर्शन ये. आकांक्षा. राज, ये गो.
हो वहिनी आले हा. बस. नवरदेवाला मुंडावळ केक. अगं वैदेही, आवर ना लवकर. आवरलं की नाही? हो ग आई. हाय वैदेही, झाली तयारी? काही मदत हवी तुला? नाही नको, झालंय सगळं. काय ग, काय झालं? म्हणजे नर्वस दिसतेस तू. आता लग्न आहे म्हटल्यावर नवी नवरी थोडी नर्वस असेलच ना. कम ऑन यार वैदेही, तू कितीतरी लग्नांचे इव्हेंट्स मॅनेज केले असशील ना, आणि कितीतरी नवऱ्या मुलींना रेडी पण केलं असशील, आणि तूच नर्वस होतीयस? स्वतः नवरी झाल्यावर येतच ना थोडं दडपण. वैदेही, नक्की त्याचंच दडपण आलंय ना? वैदेही, झाली तू रेडी? अगं हो झाले. कावेरी, बरं झालं तू आलीस. बघ ना, वैदेही जरा नर्वस झाली. त्यात काय नर्वस व्हायचंय? कावेरी, तू समजव ना काहीतरी वैदेहीला. वैदेही, तुला सांगते, माझ्या लग्नात पण ना मला कावेरीने समजवलं. कावेरी, माझ्या लग्नात तू कसं मला सगळं समजवलं होतंस नीट व्यवस्थित लग्नाविषयी, ते जरा समजव ना वैदेहीला.